सर आपण भाजपचे कार्यकर्ते आहात नाही ना? ना, सगळं दिलं, आरक्षण दिलं नाही, कशाला भाजपचे कार्यकर्ते व्हायचे? भाजपच्या कार्यालयातून एक फोन येतो आणि हा फोन थेट अजित पवारांना लागतो. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. हो. नमस्कार सर, मी महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयातून राजचंद्र निघुले बोलत आहे. माझे बोलणे अजित पवार सरांशी होत आहे का? हो, बोला की. सर आज सकाळी 10 वाजता झूम मीटिंगच्या रिमाइंडरसाठी कॉल केला होता सर. या बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळेजी सर मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपण या बैठकीला उपस्थित राहावे सर, ही विनंती. लिंक आपल्याला SMS च्या माध्यमातून पाठवण्यात आली काय आहे. संबंध आहे मॅडम पण आमचा उपस्थित राहायचा? आमचे जरांगे पाटील येले तर त्यांचा काय संबंध आम्ही यांच्या मिटिंगला यायचा? सर आपण भाजपचे कार्यकर्ते आहात नाही ना, सगळं दिलं, आरक्षण दिलं नाही, कशाला भाजपचे कार्यकर्ते व्हायचे? हा, ओके सर, आपण जॉईन करणार नाहीत का मग? काय करायचं आहे? आरक्षण नाही मराठीवाला, कशाला व्हायचे जॉईन? ओके सर, आपला वेळ दिल्याबद्दल. सर आपला तालुका जिल्हा कोणता? लातूर आहे, लातूर तालुका, लातूर जिल्हा. ओके सर, आपला सांगा वेळ त्या दिल्याबद्दल फडणवीसला धन्यवाद सांगा. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय आणि दुसरीकडे भाजपच्या कार्यालयातून अजित पवारांना फोन आलाय. यावेळी अजित पवारांनी फडणवीसांकडे मराठा आरक्षणाची मागणी केली. पण आता अजित पवारांनी ही मागणी का केली? हे अजित पवार कोण? अजित सौदागर पवार हा मूळचा लातूरचा, लातूरच्या हरंगुळ खुर्द येथील रहिवाशी. अजित हा मराठा सेवा संघाचा सक्रिय कार्यकर्ता आहे. तो उच्च शिक्षित असून शेती करतो. पण हा फोन येण्यामागील नेमकं कारण काय? लातूरमध्ये भाजपच्या सदस्यत्वासाठी ज्यांनी नोंदणी केली अशा लोकांना भाजपच्या कार्यालयातून फोन येत असल्याचं सांगितलं जाते. यावेळी असाच एक फोन अजितला आला आणि एकच खळबळ उडाली. त्यामुळे अजितला आलेला फोन आता भाजपला भारी पडणार का? यावर जरांगे पाटील काय भूमिका घेणार का? हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.